ओके, काल आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स सुरू केलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की याला सिम्पल का म्हणतात, याला सिम्पल याच्यासाठी म्हणतात कारण हा खूप सिम्पली बनतो. फक्त सब्जेक्ट आणि मेन वर्ब ऍड, म्हणजे सब्जेक्ट आणि मेन वर्ब आपण लावतो आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स तयार होतो. आणि सब्जेक्ट आणि मेन वर्ब लावला की त्याचं मिनिंग पण पूर्ण होतं. तुम्हाला असं काही वेगळे एक्स्ट्रा शब्द लावायची गरज नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि वाक्य पण कम्प्लीट होतं. म्हणून त्याला सिम्पल टेन्स म्हणतात. म्हणजे सगळ्या प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स सगळ्यांचं लॉजिक सेम, सिम्पली बनतात ते. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण 3 पार्ट मध्ये बघणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. हे तुम्हाला नेटवर कुठंच मिळणार नाही, कुठल्याच बुक्स मध्ये भेटणार नाही. मी स्पोकन पॉईंट ऑफ व्ह्यूने हे मुद्दामून 3 पार्ट्स बनवले सो दॅट तुम्हाला इझी व्हावं. सो पार्ट 1 आपण बघतोय आणि इथून पुढे नीट लक्ष देऊन ऐका प्रत्येक गोष्ट. सो पार्ट 1 ओनली ऍक्शन. आता पार्ट 1 जो आहे तो आपण पार्ट 1 मध्ये आपण फक्त ऍक्शन बघणार आहोत. आणि ऑब्व्हियसली मी जेव्हा ऍक्शन म्हणेल इट मीन्स वी आर टॉकिंग अबाउट मेन वर्ब म्हणजे क्रिया. म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण जेवढं काही युज करू तिथं सगळेचे सगळे क्रिया असणार आहेत किंवा मेन वर्ब असणार आहेत. सो काल आपण स्ट्रक्चर बघितलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की आता हे पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे. आपण तुम्हाला मी सांगितलं की सेंटेन्सचे 4 टाईप येतं: पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन, डब्ल्यूएच. हे आपण आता प्रत्येक ठिकाणी असं बघणार आहोत आणि मी तुम्हाला अजून त्याचं लॉजिक आज म्हणजे डिटेल सांगेल, डोंट वरी. सो सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर असं आहे की सब्जेक्ट प्लस मेन वर्बचा बेस फॉर्म. सो मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, एक ट्रिक सांगितलं होतं काही इंग्लिशमध्ये. जर कुठेही तुम्ही असं सेंटेन्स बघितलं ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, कुठलाही असू द्या, सब्जेक्ट असू द्या, कुठलाही एखादा सब्जेक्ट असू द्या, आणि त्याच्यानंतर लगेच इमिजिएटली मेन वर्बचा बेस फॉर्म असेल, तर ते 100% सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. यू ड्राईव्ह 100% सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. कारण सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म होतो. आणि हे एक लक्षात ठेवा, मी काय म्हटलं, मेन वर्ब सब्जेक्ट नंतर लगेच मेन वर्बचा बेस फॉर्म असेल तर याच्यामध्ये जर काही असेल आय एम वगैरे तर दॅट इज डिफरंट. ठीक आहे. सब्जेक्ट नंतर लगेच मेन वर्बचा बेस फॉर्म असेल 100% सिम्पल प्रेझेंट टेन्स. बिकॉज सिम्पल प्रेझेंट टेन्स काय सांगतो, सब्जेक्ट आणि मेन वर्बचा बेस फॉर्म. दॅट्स इट. बेस फॉर्म पाहिजे मेन वर्बचा. त्यासाठी तुम्हाला वर्बचे फॉर्म माहिती पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये वर्बचे 3 फॉर्म, तसे 5 आहेत टोटल, आय एन जी, एस सी एस, बट मेन 3 येतं. त्याच्यामध्ये बेस फॉर्म त्याला आपण फर्स्ट फॉर्म म्हणतो, पास्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म. आता याच्यामध्ये एक कंडिशन आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. कंडिशन अशी की जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल. आता नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय. मी इथं काय म्हटलंय, कंडिशन जर तुमचा सब्जेक्ट, आता सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे आपलं नॉर्मली कसं असतं, वाक्याच्या सुरुवातीला जो येतो तो सब्जेक्ट असतो. ठीक आहे. आणि एक्झॅक्टली सब्जेक्ट मध्ये काय काय येतं हे मी तुम्हाला शिकवलंय. नाऊन आणि प्रोनाऊन या दोनच गोष्टी सब्जेक्ट मध्ये असतात. सब्जेक्ट हा इधर नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो. म्हणजे याचा अर्थ मी जेव्हा तुम्हाला असं म्हणतोय नाऊन आणि प्रोनाऊन, म्हणजे तुम्हाला नाऊनची प्रत्येक गोष्ट आठवली पाहिजे, प्रोनाऊनची प्रत्येक गोष्ट आठवली पाहिजे. प्रत्येक गोष्ट इन द सेन्स की मी तुम्हाला नाऊन शिकवलंय. जगातलं जेवढं सगळं काय, एव्हरीथिंग इज नाऊन. जगामध्ये तुम्हाला जेवढं सगळं काही दिसतं ते सगळं नाऊन आहे. मग मी नाऊन वापरू शकतो किंवा प्रोनाऊन वापरू शकतो, डिपेंडिंग ऑन माय रिक्वायरमेंट, मला कसं वापरायचंय. ठीक आहे. जर तो तुमचा थर्ड पर्सन असेल आणि सिंग्युलर असेल, इथं बघा अँड लावलंय. अँडचा अर्थ काय होतो माहिती, तुम्हाला सांगतो. आपल्याकडे 2 टाईपचे हे असतात, ज्यांना टेक्निकल टर्म मध्ये, जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे त्यांना माहिती आहे, अँड आणि ऑर. ठीक आहे. हे 2 गोष्टी असतात, त्याला ऑपरेटर म्हणतात, लॉजिकल ऑपरेटर म्हणतात प्रोग्रामिंगच्या भाषेत. ठीक आहे. सो अँड म्हणजे काय असतं माहिती का, आता सपोज मी ए अँड बी असं म्हणतोय. ठीक आहे. लॉजिकल काय, आपल्या डेली रुटीन मध्ये पण त्याचा अर्थ असतो. याचा अर्थ असा असतो की हे दोन्ही पण कंपल्सरी. मी जेव्हा म्हणतो मला ए आणि बी घ्यायचंय, म्हणजे याचा अर्थ मला ए पण घ्यायचंय आणि बी पण घ्यायचंय कंपल्सरी. पण तेच जर जेव्हा मी ए और बी म्हणतो, याचा अर्थ दोन्ही पैकी एक असतो. इधर मी ए घेईल किंवा बी घेईल, डझंट मॅटर. ठीक आहे. सो अँड म्हणजे लक्षात ठेवा दोन्ही पैकी. म्हणजेच माझा सांगायचा पॉईंट असा आहे की सब्जेक्ट तुमचा थर्ड पर्सन पण पाहिजे आणि सिंग्युलर पण पाहिजे. आणि जर असं असेल, म्हणजे जर तुमचा सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे जो स्टार्टिंगला येतो बघा इनिशियली इथं, ज्याला तो एक तर इधर नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो. जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल, तरच त्याच केसमध्ये मेन वर्बच्या बेस फॉर्मला एस लावायचा. आता इथं बघा, आय, वी, यू, यू हे जे सब्जेक्ट होते आणि दे सुद्धा. बरं, आधी दे कडे आपण नंतर येऊ. हे 4 सब्जेक्ट, हे जे 4 सब्जेक्ट आहेत आय, वी, यू, यू, हे जे सब्जेक्ट आहेत हे थर्ड पर्सन पण नाही. आणि पुढचा तर विषय सोडून द्या. समजा इथंच जर ते फॉल्स झालं, म्हणजे समजा इथंच जर तुम्हाला असं वाटतं की थर्ड पर्सन नाही, तर पुढे जायची गरजच नाही. हा जो आय आहे हा थर्ड पर्सन नाही, हा फर्स्ट पर्सन आहे, म्हणजे ऑब्व्हियसली मी एस लावणार नाही.
वी जो आहे वी थर्ड पर्सन नाहीये, मी पुढचं चेकच नाही करणार सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, डझंट मॅटर, कारण इथंच तो नाहीये ना थर्ड पर्सन, म्हणून मी येस लावणार नाही. कशाला? मेन वर्बच्या बेस फॉर्मला. हा वर्क माझा इथं मेन वर्ब आहे. यू थर्ड पर्सन नाहीये, इथं एस नाही लावला. हा यू थर्ड पर्सन नाही, एस नाही लावला. आता आपण इकडे दे कडे येऊ. दे, आता दे जो आहे तो थर्ड पर्सन आहे. आता तुम्ही जर नीट, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल किंवा आठवत नसेल तर मी प्रोनाऊनचा टेबल दाखवतो. इथं आय सिंग्युलर, वी प्लुरल, पण हे दोन्ही काय येतं? फर्स्ट पर्सन येतं. यू, यू बोथ हे पण फर्स्ट पर्सन आहेत, सॉरी सेकंड पर्सन येतं. त्याच्यामध्ये दे जर बघितलं, हा थर्ड पर्सन आहे. ठीक आहे, तर आपण आता दे कडे येऊ. आता दे मध्ये कसं झालंय? दे हा थर्ड पर्सन आहे, बट तो सिंग्युलर नाही, कारण कंडिशन काय झाली पाहिजे? ह्या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे, म्हणजे तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन पण असला पाहिजे आणि त्याच्यासोबत सिंग्युलर सुद्धा असला पाहिजे. जर असं असेल तरच मेन वर्बला एस लावायचा. आता इथं दे जो आहे तो थर्ड पर्सन आहे, म्हणजे टी आहे, बट तो एस नाहीये. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी आता हे टी अँड एस खूप वेळा बोलेल, लक्षात ठेवा. टी अँड एस म्हणजे थर्ड पर्सन अँड सिंग्युलर. सो दे थर्ड पर्सन तो आहे, बट सिंग्युलर नाहीये, म्हणून सुद्धा मी वर्बला एस किंवा ईएस लावणार नाही, म्हणून दे वर्क्स नाही झालं. आता इथं या, इथं ही, शी, इट हे सगळेचे सगळे जे आहेत ते थर्ड पर्सन पण होते आणि सिंग्युलर पण होते, म्हणून मी प्रत्येक वेळीस मेन वर्बच्या बेस फॉर्मला एस लावलाय. म्हणजे दे, ही वर्क्स, शी वर्क्स, इट वर्क्स. त्याच्यानंतर ही पण तुम्हाला काल ट्रिक सांगितली होती. जर कुठे तुम्ही इंग्लिशमध्ये असं सेंटेन्स बघितलं, कसलं कुठलं, की जर सब्जेक्ट नंतर जर मेन वर्बचा जो बेस फॉर्म आहे, मेन वर्बच्या बेस फॉर्मला जर कुठं एस ईएस लागलेलं असेल, आता एस कधी लावायचं, ईएस कधी लावायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. स्पेलिंग, वर्बच्या स्पेलिंगवर डिपेंड आहे. काही वर्बला आपण एस लावतो, काही वर्बला ईएस लावतो. जर सब्जेक्टच्या नंतर लगेच इमिजिएटली जर तुम्ही असं कुठं स्ट्रक्चर बघितलं इंग्लिशमध्ये किंवा ऐकलं किंवा वाचलं कुठेही, मूवीमध्ये, टीव्हीमध्ये, कुठेही, डोळे 100% तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे सपोज जर तुम्ही असं ऐकलं किंवा कुठंतरी सेंटेन्स असं बघितलं की राम ड्राईव्ह, आता हा ड्राईव्ह वर्ब आहे, ऑब्विसली ड्राईव्ह येणार, कारण राम हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. राम ड्राईव्ह जर म्हटलं, 100% तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. बिकॉज हे एस आपण जे लावतो ना, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा बेसिक इंग्लिशमध्ये, वर्बचे तसे टोटल 5 फॉर्म पडतात, पण आपण इथं 3च का लिहिले, हे 2 का नाही लिहिले माहितीये का, हे वरचे 2? बिकॉज हा जो आहे ज्याला आपण एस लावतो, हा फक्त आणि फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. एसपी म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, फक्त आणि फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि हा जो असतो तो फक्त आणि फक्त कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो, म्हणून आपण याचे मेन फॉर्म इथं लिहिले नाही. तो एस आणि एस जो आहे तो फक्त आणि फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या कुठेही जर असं सेंटेन्स ऐकलं किंवा वाचलं जिथं मेन वर्बच्या बेस फॉर्मला एस लावलाय, तर ते 100% सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. आता एस हा नाऊनला पण लागतो बरं का. बॉय आहे, बॉयचं हे सिंग्युलर आहे, त्याचं प्लुरल करायचं असेल तर बॉईज होईल. आता इथं मुलं कन्फ्युज होतात, त्यांना असं वाटतं, आता सपोज फॉर एक्झाम्पल बॉईज हॅव गॉन, ठीक आहे, असं एक सेंटेन्स आहे फॉर एक्झाम्पल. तर मुलं काय करतात, कन्फ्युजन होतं, त्यांना असं वाटतं अरे सरांनी सांगितलं होतं येस लागला की ते 100% सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर असतं. इथं नाहीये, इथं इथं हे चुकीचं आहे. इथं हा वर्ब नाहीये. मी तुम्हाला काय शिकवलंय की मेन वर्बला जर येस किंवा येस लावला तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर असतं. इथं बॉय इज नॉट अ मेन वर्ब, म्हणून तुम्हाला शब्दांच्या जाती, ज्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो, हे प्रॉपर समजलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे, की नाऊन काय आहे, प्रोनाऊन काय. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हे जे 8 आहेत ना, हे नीट समजून घ्या. ठीक आहे, बॉईज हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये बॉईज हे जे आहे हे वर्ब नाहीये, ऍट इज अ नाऊन. सो कन्फ्यूज नका हो. मी तुम्हाला काय सांगितलं की मेन वर्बच्या बेस फॉर्मला जर एस लागला असेल तर 100% ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. राम ड्राईव्ह फॉर एक्झाम्पल. अजून कुठलं सेंटेन्स असेल, गीता, सपोज एखादी गीता नावाची मुलगी आहे, गीता ड्रिंक्स, आणि ऑब्विसली इथे एस लावायचा. इथं पण मुलं खूप मिस्टेक करतात, इथं चुकून, म्हणजे आता ही गीता जी आहे किंवा कुठल्या एखादं थर्ड पर्सन, इथं गीता ड्रिंक म्हणतात, राम ड्राईव्ह म्हणतात, हे चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. बिकॉज गीता हे माझं थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, राम सुद्धा माझं थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, आणि अकॉर्डिंग टू दिस रूल, दिस कंडिशन, जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन आणि त्यातल्या त्यात सिंग्युलर असेल तर तुम्हाला एस लावणं कंपल्सरी. मग तुम्हाला एस लावायचा का ईएस लावायचं ते वर्बच्या स्पेलिंगवर ठरवा. ड्राईव्हला एस लागतो फक्त, त्याच्या स्पेलिंग मध्ये ऑलरेडी ई आला, त्यामुळे कन्फ्युज नको हो की इथं ईएस लागलाय. त्याच्या स्पेलिंग मध्ये ऑलरेडी ई आहे, म्हणून ड्राईव्हला फक्त एस लागलाय. ड्रिंकला सुद्धा फक्त एस लागलाय. तो जर गो असतो त्याला ईएस लागला असतं. ठीक आहे, सो ही कंडिशन लक्षात ठेवा. आणि थर्ड पर्सन आणि सिंग्युलर सब्जेक्ट पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल जर मी असं एखादं सेंटेन्स लिहिलं, गीता अँड राम,
आता इथे जर तुम्ही नीट नोटीस केलं, गीता आणि राम हे दोन्ही माझे सब्जेक्ट येतं. हे थर्ड पर्सन आहेत. आय अंडरस्टँड दे आर थर्ड पर्सन, बट हे सिंग्युलर नाहीयेत. आणि आपली कंडिशन काय सांगते की थर्ड पर्सन पण असले पाहिजे, सिंग्युलर पण असले पाहिजे. असं असेल तरच तुम्ही व्हर्बला एसईएस लावा. आता हे थर्ड पर्सन तर आहेत बट सिंग्युलर नाही, त्यामुळे मला इथं ड्राईव्ह करून चालणार नाही, या फिर ड्रिंक्स करून चालणार नाही, या फिर अजून तुम्हाला काय लावायचंय, गोज वॉट एव्हर. मी आता सध्या ड्राईव्ह लावतो. इथं ड्राईव्ह लावून चालणार नाही, हे चुकीचं आहे. का? बिकॉज गीता आणि राम हे थर्ड पर्सन आहेत, बट अँड मुळे ते काय झालेत माहितीये का, ते आता दोन झालेत. दे आर, आता ते प्लुरल झालेत. आपली कंडिशन काय आहे, थर्ड पर्सन अँड सिंग्युलरच असलं पाहिजे. त्यामुळे इथं ड्राईव्ह करून चालत नाही, इथं मला फक्त ड्राईव्ह म्हणावं लागेल. हा, इथं जर ऑर असतं, मी तुम्हाला आता शिकवलं, ऑर म्हणजे काय असतं, दोन्ही पैकी एक. इथं तुम्ही ड्राईव्ह लावू शकता. एक तर गीता किंवा राम ड्राईव्ह करतो, याचा अर्थ मराठी अर्थ असा होतो, गीता किंवा राम, म्हणजे आपण दोघांपैकी एका कोणाला तरी कन्सिडर करत असतो. ऑरचा तो अर्थ असतो. अँडचा अर्थ काय असतो, गीता आणि राम. गीता आणि राम हे जे अँड लावल्यामुळे हे काय झाले, हे प्लुरल झाले, म्हणजे दोन जण झाले. आणि ऑर मुळे काय होतं, दोन्ही पैकी कुठलं तरी एक. सो इथं तुम्ही एस लावू शकता मेन वर्बला, आणि लावायलाच पाहिजे, बिकॉज राम अँड गीता, राम और गीता ड्राईव्ह. बट अँडच्या केसमध्ये तसं नाही, तुम्हाला एस लावून चालणार नाही, बिकॉज हे थर्ड पर्सन जरी असले तरी प्लुरल असतं. ठीक आहे. तर याची मी मराठी ट्रिक तुम्हाला सांगितली होती. मराठीमध्ये काय करायचं, कुठलंही क्रियापद उचलायचं, कुठलंही क्रियापद, ज्या क्रियापदाबद्दल तुम्हाला बोलायचं किंवा ज्या क्रियाबद्दल बोलायचं, खाणे पिणे जाणे धोणे रडणे, जेवढ्या काही क्रियापद. आणि लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये तसंच मराठीमध्ये तसंच हिंदीमध्ये वर्ब जे असतात ना, मेन वर्ब, हे खूप सारे येतं. तुम्ही त्याला लाखो हजारो करोडो म्हणू शकता. हेल्पिंग वर्ब आपल्याकडे स्पेसिफिक येतं. हेल्पिंग वर्ब फक्त आपल्याकडे 11 येतं, जे मी तुम्हाला शिकवलं होतं. बट मेन वर्ब खूप सारे येतं, कारण आपण खूप प्रकारच्या क्रिया दाखवू शकतो. त्यामुळं तुम्हाला ते क्रियापद माहिती पाहिजे. सो मराठीमध्ये कुठलंही क्रियापद घ्या, त्याच्या शेवटी आपण हे असे वर्ड लावतो. आता हे सगळे वर्ड असे का लावतो, कधी ता कधी ते, तर त्या सब्जेक्टच्या जेंडरवर डिपेंड आहे. आता मुलगा असेल तर आपण, मुलगा म्हणजे राम असेल फॉर एक्झाम्पल, तो मेल असेल तर आपण राम खातो म्हणतो, बरोबर. राम खाते तर कधी म्हणत नाही. राम खाते कसं होणारच नाही ना. आता सपोज एक एक्झाम्पल आहे, राम खाणे ही जी क्रिया आहे, बरोबर, त्याला राम खाते म्हटलं तर ते थोडस हास्यास्पद होतं, जोक जोक बनून जातो. कारण ती जो राम जो आहे तो मेल आहे, त्यामुळे राम खातो. त्याच्याऐवजी जर गीता असेल तर तिथं आपण खाते म्हणू शकतो. म्हणजेच याचा अर्थ हे म्हणून याच्यासाठी हे सगळे असे पडलेत. एकापेक्षा जास्त असतील की ते लोक असतील, खूप सारे लोक, तर आपण काय म्हणतो, खातात म्हणतो. ते खातो तर होत नाही कधी, बरोबर. ते म्हणजे एकापेक्षा जास्त असतील तर आपण ते खातो तर कधी होणार नाही, किंवा ते खाते पण होणार नाही, ते खातात. सो म्हणून ही ट्रिक लक्षात ठेवा. मराठीमध्ये तुम्हाला जर समजा कळत नसेल ना, तर कुठल्या, जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स येईल ज्याच्यामध्ये कुठल्याही क्रिया आहे किंवा क्रियापद आहे, क्रिया म्हणू शकतो आपण, आणि त्याच्या शेवटी जर ताती ते लागले, डोळे बंद करून तो, किंवा 100% सिम्पल प्रेझेंट टेन्स. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की टेन्सेस कसे शिकवतात. एक तर युजेस सांगतात. कधी कधी मुलांना युजेस वरनं कळत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, हा टेन्स जो आहे, इट इज ऑल अबाउट फॅक्ट. तुम्हाला ज्याला फॅक्ट कळला त्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स आरामात कळतो. सो जेव्हा जेव्हा आपण फॅक्ट बद्दल बोलत असतो, किंवा जेव्हा जेव्हा आपण क्रियापदाला तातिथे लावतो, तो ऑटोमॅटिकली फॅक्ट बनून जातो. तुम्ही कसंही लक्षात ठेवा, युजेस वरनं लक्षात ठेवा, फॅक्ट वरनं लक्षात ठेवा, म्हणजे असं लक्षात ठेवा माझ्या ट्रिक वरनं. सो मी तुम्हाला काल सांगितलं होतं, डेली ऍक्शन, हॅबिट्स, ऍक्टिव्हिटी हे दाखवण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो 100%. त्याच्यानंतर ट्रू थिंग्स, कारण डेली ऍक्टिव्हिटी हॅबिट ज्या असतात ना, त्या सुद्धा फॅक्ट असतात. कारण तुम्ही जेव्हा डेली ऍक्टिव्हिटी सांगता तेव्हा तुम्ही नीट नोटीस करा, कुठल्याही क्रियाबद्दल तुम्ही तातिथे लावत असता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर माझी डेली ऍक्टिव्हिटी सांगतोय, मी काय सांगणार, मी रोज 7 ला उठतो, उठण्याच्या क्रियाला मी तो लावलं. रोज त्याच्यानंतर मी सकाळी उठून ब्रश करतो, करण्याची क्रिया त्याला तो लावलं. त्याच्यानंतर मी ब्रेकफास्ट करतो, अगेन सेम. त्याच्यानंतर मी आंघोळ करतो, अगेन सेम. त्याच्यानंतर मी 9 ला डॉट आवरतो किंवा उरकतो, उरकणे ही जी क्रिया आहे त्याला तो लावलं, उरकतो. नंतर मग मी 9 ला घरातनं बाहेर पडतो, पडणे हे जे क्रियापद आहे त्याला मी ताती ते तो लावलं. त्याच्यानंतर मी गाडीत बसतो, मी गाडी चालू करतो. वर्ब्स बघा तुम्ही माझे. त्याच्यानंतर मी काय 10-20 किलोमीटर ड्राईव्ह करतो. नंतर मी ऑफिसला बरोबर डॉट 9:30ला पोहोचतो, अगेन ताती ते. सो डेली फॅक्ट ज्या असतात, सॉरी, डेली ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्या सुद्धा एक फॅक्ट असतात. आणि फॅक्ट तुम्हाला माहिती आहे, फॅक्ट म्हणजे काय, ज्या गोष्टी शक्यतो ट्रू असतात. सायन्सच्या कुठल्याही फॅक्ट, आता सायन्सचं कुठलंही फॅक्ट जेव्हा तुम्ही म्हणाल, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, त्या फॅक्टच्या शेवटी जर तुम्ही त्याचं क्रियापद किंवा क्रिया नोटीस केली, तर त्याच्या शेवटी पण ताती ते वगैरे लागलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पाणी 100 डिग्रीजला उकळतं,
उकळणे ही क्रिया त्याला तो. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटीची जर कन्सेप्ट आपण बघितली, ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट काय की वरून एखादी वस्तू जर खाली सोडली तर ती वस्तू खाली पडते, किंवा तो ऑब्जेक्ट जो असतो ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणा किंवा वस्तू म्हणा, तो खाली आपण काय म्हणतो, खाली पडतो. म्हणजे पडण्याची जी क्रिया आहे त्याला आपण तो लावला. आणि ऑब्जेक्ट हा मेल टाईप कन्सिडर केला जातो म्हणून पडतो आपण म्हणतो. एखादी वस्तू असेल तर आपण ते पडते म्हणतो. काइंड ऑफ त्याला आपण, कारण मराठीमध्ये आपण प्रत्येक गोष्टीला जेंडर देतो. टीव्ही असेल, फॅन असेल, टेबल असेल, प्रत्येकाला जेंडर देतो. सो तसंच सायन्सची फॅक्ट वगैरे असेल ते ऑलवेज ट्रू असते. आता थर्ड तुम्हाला मी आज सांगणार आहे. थर्ड त्याचा यूज आहे म्हणजे मूवीची स्टोरी. ठीक आहे, म्हणजे मूवीची स्टोरी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितली जाते. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं, किंवा त्यांना असं वाटतं सर असं कसं पॉसिबल आहे, आम्हाला तर आतापर्यंत सगळं शिकवलंय की स्टोरी जी असते ती ऑलवेज पास्ट टेन्स मध्ये सांगितली जाते. कुठलीही स्टोरी घ्या तुम्ही, ऑलवेज पास्ट टेन्स मध्ये सांगितली जाते. आता ही जी स्टोरी आहे ना, दॅट इज डिफरंट स्टोरी. ही जी स्टोरी पास्ट टेन्स मध्ये सांगितली जाते ना, ती बरोबर आहे. आणि याला आपण काय म्हणतो, एखादा इन्सिडेंट म्हणतो. आता हे जे इन्सिडेंट असतात ना, स्पेलिंग चुकली असेल तर सॉरी, हे जे इन्सिडेंट म्हणतो किंवा एखादी घटना म्हणतो जी आपण पास्ट टेन्स मध्ये सांगतो, ही जी घटना असते ना, ही फक्त एकदा घडलेली असते. म्हणजे आता सपोज माझ्या लहानपणीचं काही असेल किंवा मी असं झालं तसं झालं, मी ह्या स्टोरी बद्दल बोलत नाही. आय एम टॉकिंग अबाउट मूवी की स्टोरी, या फिर मूवी स्टोरी. आता ही स्टोरी का सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलं त्याचं तुम्हाला कारण सांगतो. मूवीच्या ज्या स्टोरीज असतात ना, आय एम टॉकिंग अबाउट स्टोरी, या मूवीची जी आतमध्ये जी कथा लिहिलेली असते त्या लेखकाने किंवा त्या रायटरने जी स्टोरी लिहिली असती, ती स्टोरी कधी चेंज होत नाही. दॅट इज कॉल्ड अनचेंजेबल. आता कधीच चेंज होत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल कशी, आता सपोज एखादा मूवी आहे, मी आपण एक लेट्स एक उदाहरण घेऊ सैराट मूवीचं. ठीक आहे, आता सैराट मूवीची जी स्टोरी लिहिली आहे त्या स्टोरीमध्ये जाता. ठीक आहे, सैराट मूवीची जी स्टोरी लिहिली आहे, आता फॉर एक्झाम्पल तो मूवी जर तुम्ही आज पाहिला, ठीक आहे, सपोज तो मूवी तुम्ही आज पाहिला आणि त्याच्यानंतर तो मूवी जरी तुम्ही 10 वर्षांनी जरी पुन्हा पाहिला, 20 वर्षांनी जरी पाहिला, तरी त्यातली जी स्टोरी आहे ती सेम असणार आहे. म्हणजे जे काही त्याच्यामध्ये घडतं त्या स्टोरीमध्ये, ते सगळ्याच्या सगळं सेम असणार आहे. कारण ते बदलणार नाही. कारण ती स्टोरी तुम्ही बदलू नाही शकत. एकदा मूवी शूट झाला, एकदा स्टोरी लिहिली, दॅट इज फिक्स्ड. तुम्ही ती बदलू नाही शकत. तुम्ही तो मूवी 20 वर्षांनी बघा, तुम्ही मुलांना दाखवा, नातवांना दाखवा, अजून कोणाला दाखवा. म्हणजे 20 वर्षांनी बघा, 25 वर्षांनी बघा, 30 वर्षांनी, किंवा अजून तुम्ही 70 वर्षांनी जरी ती मूवी बघितली, तर स्टोरी जी असेल ती सेम असेल. म्हणून मूवीची स्टोरी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितली जाते. आता तुम्हाला अजूनही विश्वास नसेल बसेल तर सिंपल गोष्ट घ्या. आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मी एखादा मूवी पाहून आलोय, ठीक आहे, आणि तो मूवी मी आता माझ्या मित्राला सांगतोय की त्या मूवी मध्ये काय काय होतं. आपण फ्रेंड्सला शेअर करतो ना, आपण फ्रेंड्स विचारतो ना की बाबा तू तू जे काल पिक्चर पाहून आलाय त्यामध्ये काय काय मला सांग. तर त्याच्या क्रियापद नीट नोटीस करा. आता मी काही इथं सेंटेन्स लिहितो, त्यातल्या सेंटेन्स मधले क्रियापद नीट नोटीस करा किंवा क्रिया नीट नोटीस करा. मी सांगताना काय म्हणतो, सपोज आता फॉर एक्झाम्पल मी मूवीची स्टोरी सांगतो, मी काय म्हणेल, अरे त्या मूवी मध्ये एक हिरो असतो. ठीक आहे, त्यानंतर तो एकदा रोडनी चालतो किंवा चाललेला असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तो चालता चालता एका हिरोईन कडे बघतो. ठीक आहे, नंतर त्याला ती हिरोईन आवडते. जस्ट एक उदाहरण देतो मी फक्त. ठीक आहे, टेक इट ॲज अन एक्झाम्पल ओनली. हा तो तो तिच्याकडे बघतो, त्याला ती आवडते. नंतर तो तिच्यासाठी एक आपण काय म्हणतो फूल विकत घेतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तो तिच्या जवळ जातो. त्याच्यानंतर तो तिला ते फूल देतो. नंतर ती हिरोईन जी असते, ऍक्ट्रेस जी असते, ती त्याच्याकडनं फूल घेते. बिकॉज फिमेल आहे, घेते. नंतर तो तिला प्रपोज करतो. ती त्याचं प्रपोज ऍक्सेप्ट करते. ठीक आहे, आणि ते दोघं लग्न करतात वगैरे काइंड ऑफ. नंतर मग सपोज काही दिवसांनी फॉर एक्झाम्पल की ते हिरोईन हिरोईन किडनॅप होते होते किंवा हिरोईनला किडनॅप केलं जातं, असं तुम्ही म्हणू शकता, किंवा किडनॅप होते. नंतर हिरो तिला वाचवायला जातो. ठीक आहे, तो त्या गुंडांशी फाईट करतो आणि तिला वाचून किंवा तिला सोडून परत आणतो. आता याच्यामध्ये तुम्ही सगळे क्रियापद बघा, हे जे वर्ब जे सगळे बघितलेत ना, ही जी माझी ट्रिक सांगितली त्याच्यामध्ये बसतात हे सगळे. हे सगळे क्रियापद तुम्ही बघा. आणि आपण मूवीची स्टोरी शक्यतो अशीच सांगतो. 99% लोक अशीच सांगतात. काही लोक असे असतात जे सपोज रिसेंटली बघून आलेत, समजा अर्ध्या तासापूर्वी की 1 तासापूर्वी, तर ते फक्त सांगताना सांगतात की हिरो होता, पास्ट टेन्स मध्ये सांगतात, तो तिकडे गेला, कारण त्यांनी तो जस्ट बघून आलेला असतात. पण आपल्याला नॉर्मली जस्ट बघून आल्याचं नाहीये. आपल्याला काय करायचं, मूवीची स्टोरी तुम्ही समजा कधी मूवीची स्टोरी जेव्हा तुम्ही कधीही सांगाल इन फ्युचर मध्ये, तर तुम्ही शक्यतो असं युज करतो आपण, राईट. आणि हे काय, दिस इज नथिंग बट अ फॅक्ट.
एक फॅक्ट आहे ना, अँड दिस इज नथिंग बट सिम्पल प्रेझेंट टेन्स, जो मराठीची जी ट्रिक आहे. तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही काय करा, आजकाल स्टोरीज ज्या असतात ना मूवीच्या, त्याच्यामध्ये जेव्हा ऍक्टर ऍक्ट्रेस लोकांचे इंटरव्ह्यूज असतात किंवा जेव्हा ते प्रमोशन करतात, त्या इंटरव्ह्यूज मध्ये जेव्हा ते स्टोरी सांगतात, किंवा तुम्हाला हे माहिती असेल कुठल्याही मूवीची स्टोरी जेव्हा कुठली मूवी जेव्हा बनते तेव्हा रायटर आधी स्टोरी लिहितो, आणि तो रायटर काय करतो, तो त्या ऍक्टर ऍक्ट्रेसला ती स्टोरी सांगतो. मग तुमच्याकडे जर असा कुठला व्हिडिओ असेल युट्यूबवरती, तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये ते ऑलवेज सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतात. एखाद्या ऍक्टरच्या तोंडून जर तुम्ही स्टोरी ऐकली, किंवा कोणाच्या डिरेक्टरच्या तोंडून ऐका, किंवा रायटरच्या एखाद्या त्याचा इंटरव्ह्यू बघा युट्यूबवरती, तुम्हाला जिथं सापडेल तिथं 100% ते सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतात. तिथं तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस कराल असे स्ट्रक्चर असतात, की दॅट हिरो गोज टू दॅट हिरोईन, ही लाइक्स हिम, या फिर शी लाइक्स हर, शी लाइक्स हिम, ही लाइक्स हर, शी लाइक्स हिम, लाईक दॅट. म्हणजे याचा अर्थ मूवीची स्टोरी जी असते ते सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये का सांगितली जाते, बिकॉज दॅट इज अनचेंजेबल स्टोरी. आणि स्टोरी कधी चेंज होत नाही. स्टोरी जी एकदा कथा लिहिली, किंवा जी एकदा स्टोरी त्या रायटरने लिहिली, दॅट विल बी ऑलवेज अनचेंजेबल, दॅट विल बी ऑलवेज सेम. दॅट इज नॉट गना चेंज. द स्टोरी जी आहे ती कधी चेंज होणार नाहीये. दॅट विल बी ऑलवेज सेम. तुम्ही आज मूवी बघा, 10 वर्षांनी बघा, 25 वर्षांनी बघा, द स्टोरी विल बी सेम. म्हणून स्टोरी जी आहे ती सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितलं ते. अहो त्यात तेवढं काय, आपण मी तुम्हाला मराठीमधलं एक्झाम्पल दिले, आपण मूवी स्टोरी सांगताना सुद्धा ते क्रियापद नोटीस करा ना. किंवा तुम्ही एक काम करा, आज तुमच्या ऑफिसमध्ये गेल्यावर किंवा कुठेही एखाद्या मित्राला विचारा, की बाबा तू एखादा मूवी बघितला असेल त्याची स्टोरी सांग. त्याला सांगू नका की मी असं मुद्दामून चेक करतो का इंग्लिशची प्रॅक्टिस करतो. त्याला विचारा, एखादी मूवीची स्टोरी सांग, तुला जो मूवी आवडतो तो बघा, कसले म्हणजे कोणते सेंटेन्स वापरतो, आणि त्याचे वर्ब्स नोटीस करा. फक्त वर्ब म्हणजे ही क्रिया नोटीस करा, तो कसं सांगतो. आयडियली आपण 99% असं सांगतो. सो मूवीची स्टोरी जी आहे ती सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्येच सांगितली जाते. ठीक आहे. सो ह्या 3 गोष्टी असतात, याला म्हणतात युजेस. आता ह्या जर तुम्हाला नसतील कळत, मी तुम्हाला काल सांगितलं, ह्या जर नसतील कळत ना, तर माझ्या ट्रिक्स वरनं लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ, जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स येतं ज्याच्यामध्ये तुम्ही क्रिया लावली आणि त्याला तातिथे लावले, 100% तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मग तो सिम्पल प्रेझेंट टेन्स तुम्ही ह्या प्रकारे बोलू शकता. हे मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलंय खाली. आता हे झालंय पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर. ठीक आहे. पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर झालंय हे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की सेंटेन्स, कुठल्याही टाईपचं सेंटेन्स, कुठलंही सेंटेन्स घ्या तुम्ही, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं घ्या आणि पास्ट कंटिन्युअसचं घ्या, कुठल्याही टेन्सचं सेंटेन्स घ्या, कुठलंही सेंटेन्स मी ह्या 4 प्रकारे बोलून दाखवू शकतो. आणि हे तुम्हाला हे 4 टाइप्स का शिकवलेत मी, कारण भाषेमध्ये याच्याशिवाय दुसरं काही नसतं. म्हणजे आपण भाषा बोलतो, इन शॉर्ट सेंटेन्स बोलतो, आणि सेंटेन्स बोलतो म्हणजे आपण हे फक्त 4 टाइपचे सेंटेन्स बोलतो. काल जर तुम्ही माझं स्टेटस बघितलं असेल तर तुम्हाला कळेल, अजून त्यात क्लिअर होईल. ठीक आहे. तर हे झालं पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर. मी तुम्हाला पुढचं स्ट्रक्चर लगेच शिकवतो, म्हणजे आपण मग त्याच्यावरती हा सेशन झाला की प्रॅक्टिस घेऊ. इथपर्यंत कळलं. पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये फक्त ही गोष्ट पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे खूप सिंपल असतं. मी तुम्हाला सांगितलं होतं सिंपल टेन्स आहे. सिंपल 3च शब्द आहेत. जर तुम्ही नीट बघितलं तर माझे ट्रिक्स पण तुम्हाला सांगतो, काही काही खूप फनी ट्रिक्स असतात. बट सिंपल हे 3 वर्ड्स आहेत, मग त्याच्यावर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये सुद्धा 3 वर्ड्स आहेत. सब्जेक्ट, मेन वर्बचा बेस फॉर्म, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट असला तरी चालतो, नसला तरी चालतो, काही फरक पडत नाही. ऑब्जेक्ट म्हणजे रिमेनिंग सेंटेन्स. तुम्हाला लावायचं तर लावा, नसेल लावायचं नका लावू. इथं हार्ड हा जो आहे हा ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट, मेन वर्बचा बेस फॉर्म हा ऑब्जेक्ट झाला. हा तुम्ही काढला तरी चालतो. आय वर्क, मी काम करतो. दॅट्स इट. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, की जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर तुमचा वर्बला येस किंवा ईएस लावा लागतो. मग थर्ड पर्सन हे कुठले असतात, मी तुम्हाला प्रोनाउन मध्ये पर्सन शिकवलेत. फर्स्ट पर्सन म्हणजे जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो फक्त आणि फक्त, म्हणजे आय आणि वी, हेच हेच फक्त फर्स्ट पर्सन असू शकतात. सेकंड पर्सन म्हणजे ज्याच्याशी मी डायरेक्टली बोलतोय, मग वाया फोन कॉल असेल, वाया फेस टू फेस असेल, कसंही असेल, ज्याला आपण ऍड्रेस करून बोलतो किंवा त्याला डायरेक्टली बोलतो, तो असतो सेकंड पर्सन. आणि फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सोडून जगामध्ये जेवढं सगळं काही, तेवढं सगळ्याच्या सगळं थर्ड पर्सन. मी मगाशी तुम्हाला राम आणि गीताचं एक्झाम्पल दिलं होतं. आता कन्सिडर करा की आपण दोघं बोलतोय, ऑब्व्हियसली आपण दोघं बोलतोय, मी तुमच्याशी बोलतोय, म्हणजे 100% आपण दोघं सोडून जगातलं जेवढं सगळं काही आहे ना, आता मी तुमच्याशी बोलतो, ते सगळं सगळं आपल्यासाठी थर्ड पर्सन असेल. फॉर एक्झाम्पल, मला फॅन बद्दल बोलायचंय. माझ्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स आहे की फॅन खूप जोरात फिरतो किंवा फॅन फिरतो. आता जर तुम्ही नीट नोटीस केलं, फिरणे ही माझी क्रिया आहे, त्याला आपण तो लावलाय, बिकॉज फॅन हा मेल सारखा आपण कन्सिडर करतो. सो 100% हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे किंवा सेंटेन्स आहे, कारण फिरतो वरनं सरांनी सांगितलं होतं की सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. मग आता ते मला बोलायचं इंग्लिशमध्ये. मग आता मला हे कळलंय की ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे, आणि त्यातल्या त्यात ते पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, कारण मी तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स सांगितलं होतं बेसिक इंग्लिशमध्ये. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं कुठलंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये नॉट नाहीये, किंवा ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारत नाही.
फॅन फिरतो याच्यामध्ये मी कुठलाही क्वेश्चन पण विचारत नाही आणि याच्यामध्ये नाही किंवा नॉट हा शब्द पण नाहीये. म्हणजे तो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्यातल्या त्यात सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्हचं म्हणजे सेंटेन्सचा टाईप पॉझिटिव्ह आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे मला ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक स्ट्रक्चर लावावं लागेल. आता हे दोन स्ट्रक्चर मी का लिहिलेत, मी तुम्हाला काल सांगितलं दोन नाहीये ते, पण मी मुद्दामून वेगळे करून लिहिलेत सो दॅट तुम्हाला ते कळावं. दोन स्ट्रक्चर यासाठी लिहिलेत, ऍक्च्युली त्याचं बेस स्ट्रक्चर हेच आहे, सब्जेक्ट आणि मेन वर्बचं बेस फॉर्म. पण एक कंडिशन आहे, जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण वर्बला एस लावतो. आता आपण ह्या एक्झाम्पल कडे येऊ. फॅन फिरतो. आता जर तुम्ही नीट नोटीस केलं, तुम्हाला काय करावं लागतं माहिती का, प्रत्येक वेळेस ही कंडिशन चेक करावं लागते. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये अशा सेंटेन्सेस येतात ना सिम्पल प्रेझेंट टेन्स तेव्हा प्रत्येक वेळेस कंडिशन चेक करायची की यार माझं सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का. जर असेल तर मेन वर्बच्या बेस फॉर्मला एस लावा, नसेल तर नका लावू. आता फॉर एक्झाम्पल फॅन आहे, ऑब्व्हियसली फॅन आपल्यासाठी थर्ड पर्सन आहे बिकॉज मी तुमच्याशी बोलतोय. मी फॅन्सी जर डायरेक्टली बोलत असतो तर आपण यू म्हटलं असतो, फॅन यू. मी फॅनशी डायरेक्टली बोलत नाही, मी तुमच्याशी बोलतोय. म्हणजे फॅन हा माझा थर्ड पर्सन आहे आणि सिंग्युलर पण आहे, कारण एका फॅन बद्दल बोलतोय. आणि फिरण्याला इंग्लिशमध्ये सपोज रोटेट आहे वर्ब आहे, रोटेट म्हणजे फिरणे. सो 100% फॅन हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, मला रोटेट्स म्हणावं लागेल. फॅन रोटेट्स एवढं बोललं तरी चालतं की फॅन फिरतो, किंवा मी अजून एक्स्ट्रा लावू शकतो व्हेरी फास्ट. फॅन रोटेट्स व्हेरी फास्ट. फॅन इज माय थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट. कळलं मी काय म्हटलं. म्हणून मला ही कंडिशन आपली फुलफिल होते, त्यामुळे आपल्याला मेन वर्बच्या बेस फॉर्मला एस किंवा ईएस लावावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल तेच एक्झाम्पल घ्या. मी एक फॅन आहे, एका फॅन बद्दल आता बोलत नाही, मी एकापेक्षा जास्त फॅन बद्दल बोलते. मला तुम्हाला सांगायचं की हे माझ्याकडे जे फॅन्स आहेत घरी ते खूप फास्ट फिरतात. वर्ब नोटीस करा, फिरतात. इथं फिरतो होतं, तिथं फिरतात झालं का, बिकॉज एकापेक्षा जास्त. आता इथे जर नीट नोटीस केलं तुम्ही, फॅन हा माझा थर्ड पर्सन आहे. 100% फॅन्स हे थर्ड पर्सन आहे बिकॉज आता मी तुमच्याशी बोलतोय. बट तुम्ही पुढे लक्षात घ्या, ते सिंग्युलर नाहीये. आपली कंडिशन काय आहे, तो थर्ड पर्सन पण असला पाहिजे आणि सिंग्युलर पण असला पाहिजे, तरच आपण वर्बला एस लावायचं. आता ही जी खालची जी केस आहे, याच्यामध्ये काय झालं माहितीये का, फॅन हा माझा थर्ड पर्सन तर आहे बट सिंग्युलर नाहीये. लक्षात आलं. थर्ड पर्सन आहे बट फॅन हा काय हा प्लुरल आहे. म्हणून मी तुम्हाला पहिले जेव्हा मी तुम्हाला इंग्लिश शिकवायला सुरुवात केली होती ना, मी तुम्हाला सांगितलं होतं सिंग्युलर प्लुरल हा कन्सेप्ट हा तुम्हाला ऑलवेज लागणार आहे, हा तुमचा कधी पिछा सोडणार नाही. जोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलायचं तोपर्यंत सिंग्युलर प्लुरल इज कंपल्सरी. सिंग्युलर प्लुरल शिवाय दुसरा ऑप्शन नाहीये तुमच्याकडे कुठलं. मग सिंग्युलर प्लुरल हे फक्त आणि फक्त नाऊन किंवा प्रोनाऊनचे असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं. सिंग्युलर प्लुरल कुठल्या व्हर्बचे तुम्ही सिंग्युलर किंवा कुठल्या ऍडजेक्टिव्हचे सिंग्युलर प्लुरल करू शकत नाही. लक्षात ठेवा, सिंग्युलर आणि प्लुरल हे फक्त नाऊन आणि प्रोनाऊनचेच पडतात. नाऊन एक तर सिंग्युलर असतो किंवा प्लुरल असतो, तसंच प्रोनाऊन सुद्धा एक तर सिंग्युलर असतो किंवा प्लुरल असतो. ह्या बेसिक ज्या ट्रिक्स मी सांगतोय ना तुम्हाला, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आपल्याकडे 8 पार्ट्स ऑफ स्पीच येतं. मी तुम्हाला सांगितलं होतं, नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडवर्ब, या 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी फक्त आणि फक्त नाऊन आणि प्रोनाऊनचं सिंग्युलर प्लुरल होत असतं. कारण ते एक असतं किंवा एकापेक्षा जास्त. तुम्ही ऍडजेक्टिव्हचं सिंग्युलर प्लुरल करू शकत नाही. वर्बचं सिंग्युलर प्लुरल असतं, पण त्याला ते फॉर्म म्हणतात फक्त. मी तुम्हाला ते सांगेल नंतर. जे आपण एस लावतो ते सिंग्युलर फॉर्मच असतो. ऍडजेक्टिव्हचं सिंग्युलर नसतं, ऍडवर्बचं नसतं, प्रिपोजिशनचं सिंग्युलर प्लुरल नसतं. कंजक्शन, आता प्रिपोजिशनचं काय तुम्ही सिंग्युलर प्लुरल करणार आहे मला सांगा. हे टू नावाचं प्रिपोजिशन आहे, टू असतं, टू किंवा फॉर. फॉर आहे किंवा टू आहे, याचं काय तुम्ही सिंग्युलर प्लुरल करणार. तुम्ही कधी फॉर्स ऐकले, कधी टूज ऐकले, पॉसिबलच नाही. सो सिंग्युलर प्लुरल जे बनतं ते फक्त आणि फक्त नाऊन किंवा प्रोनाऊनच पडतं. म्हणून मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की तुमचा जर सब्जेक्ट जर सिंग्युलर प्लुरल असेल आणि सब्जेक्ट इज नथिंग बट नाऊन अँड प्रोनाऊन. लॉजिक बघा, त्या शेवटी फिरून फिरून ती गोष्ट पुन्हा तिथंच येते. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल, म्हणजे त्याचा अर्थ सब्जेक्ट जे असतात ते सिंग्युलर पण असतात आणि प्लुरल पण असतात. आणि याचाच अर्थ सिंग्युलर प्लुरल काय असतात, फक्त नाऊन आणि प्रोनाऊन. म्हणजे याचाच अर्थ असा असतो की सब्जेक्ट हे हमेशा नाऊन आणि प्रोनाऊनच असतात. म्हणजे स्टोरी शेवटी फिरून फिरून पुन्हा तिथंच येते. लक्षात आलं. हे लॉजिकली समजून घ्या, हे लॉजिक खूप महत्वाचं आहे की नाऊन प्रोनाऊन, नाऊन आणि प्रोनाऊनच फक्त सिंग्युलर किंवा प्लुरल असू शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. मी व्हेरीला प्लुरल नाही करू शकत, व्हेरीज नाही करू शकत, फास्टला फास्ट नाही करू शकत. लक्षात ठेवा, नाऊन आणि प्रोनाऊनच फक्त सिंग्युलर प्लुरल असतात. हा, व्हर्बला आपण एस लावतो, हे लक्षात ठेवा. तर त्याचे ते फॉर्म येते. मी जेव्हा व्हर्बला एस लावतो तो सिंग्युलर फॉर्म असतो, व्हर्बला जेव्हा एस लावत नाही तो प्लुरल फॉर्म असतो. बट हे तुम्हाला कन्फ्युजन होईल, त्यामुळे मी आता सांगत नाही. लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त नाऊन आणि प्रोनाऊनच सिंग्युलर प्लुरल असतात. आणि नाऊन आणि प्रोनाऊन म्हणजेच काय असतात, ते सब्जेक्ट असतात. म्हणजेच तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर असू शकतो किंवा प्लुरल असू शकतो. म्हणूनच ही कंडिशन मी इथं लिहिली की जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. आता खालचं एक्झाम्पल बघू आपण. फॅन हे थर्ड पर्सन सिंग्युलर होतं. फॅन्स जे आहे ते थर्ड पर्सन तर आहे,
बट सिंग्युलर नाहीये, म्हणजे तो आहे बट एस नाहीये. फॅन्स हे एकापेक्षा जास्त येतं म्हणजे ते प्लुरल येतं. मग आपल्याला इथं मेन व्हर्बला एस लावून चालणार नाही. मी इथं फॅन्स रोटेट्स नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? बिकॉज फॅन जो आहे तो थर्ड पर्सन आहे बट तो सिंग्युलर नाहीये, ते प्लुरल झाले. म्हणून आपण एसईएस लावू शकत नाही. एसईएस कधी लावायचा? फक्त आणि फक्त जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन आणि सिंग्युलर असेल तरच लावा. नाहीतर अदरवाईज मी इथं पण लावलं असतं ना. दे जे आहे दे थर्ड पर्सन पण आहे, थर्ड पर्सन आहे पण सिंग्युलर नाहीये, त्यामुळे मला इथे लावता येणार नाही. कुठलंही नाऊन घ्या. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक कॉन्क्रीट अबस्ट्रॅक्ट नाऊन घेऊ. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कॉन्फिडन्स. ठीक आहे. आता माझ्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स आले की यार माझा कॉन्फिडन्स लो होतो. म्हणजे इन शॉर्ट त्याला एक कंडिशन आहे की बाबा जर असं सिच्युएशन आली किंवा ह्या ह्या काळामध्ये माझा कॉन्फिडन्स किंवा मला जर टेन्शन आलं तर माझा कॉन्फिडन्स लो होतो. तो आपण फक्त एक सिंपल तेवढंच उदाहरण उचलू. मला जर टेन्शन आलं वगैरे हे नको घ्यायला. माझा कॉन्फिडन्स खाली जातो किंवा डाऊन होतो. आता जर तुम्ही मराठीत नोटीस केलं होणे होतो ही जी क्रिया आहे होणे त्याला आपण ता तिथे लावले म्हणजे अर्थ 100% ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ते इंग्लिशमध्ये बोलायचंय कारण तुम्हाला मराठीच्या ट्रिक वरनं कळलं की सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे, त्यातल्या त्यात ते पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे बिकॉज याच्यामध्ये नाही किंवा नॉट हा शब्द लावला नाही. ठीक आहे. कॉन्फिडन्स डाऊन होतो किंवा कॉन्फिडन्स खाली जातो असं माझं एक्झाम्पल आहे. सो इंग्लिशमध्ये मग मी काय म्हणणार? कॉन्फिडन्स हे माझं नाऊन आहे, हे माझं सब्जेक्ट आहे. राईट. कॉन्फिडन्स हा माझा सब्जेक्ट आहे. आता मला चेक करायचं कारण आता मला काय म्हणायचं की त्याला इंग्लिशमध्ये बोलायचंय. खाली जातो किंवा डाऊन होतो याला आपण गो म्हणू शकतो. गो डाऊन फॉर एक्झाम्पल हे माझं वर्ब आहे, हे मला वर्ब वापरायचंय. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला चेक करायचं की हा तुमचा सब्जेक्ट प्रत्येक वेळेस तुम्हाला चेक करावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला इंग्लिश बोलतं कारण इथं तशी कंडिशन आहे. तुम्हाला चेक करावं लागेल सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे का. तर कॉन्फिडन्स हे तुम्हाला सांगितलं होतं ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, त्यातल्या त्यात अनकाउंटेबल नाऊन आहे आणि 100% कॉन्फिडन्स हे थर्ड पर्सन आहे. का थर्ड पर्सन आहे? बिकॉज आता मी तुमच्याशी बोलतोय ऑब्व्हियसली. मी कॉन्फिडन्सशी डायरेक्टली बोलत नाही किंवा मी स्वतःबद्दल पण सांगत नाही. आय आणि वी असतं तर फर्स्ट पर्सन झालं असतं. कॉन्फिडन्स हा 100% थर्ड पर्सन आहे म्हणजे टी आहे. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं अनकाउंटेबल नाऊन हे ऑलवेज 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 सिंगलर असतात किंवा ऍबस्ट्रॅक्ट नाऊन मोस्टली. कॉन्फिडन्स आपण मोजू नाही शकत. सॉरी फॉर द स्पेलिंग. कॉन्फिडन्सला आपण मोजू नाही शकत, काउंट नाही करू शकत म्हणजे 100% तो सुद्धा सिंग्युलर आहे. म्हणजे कॉन्फिडन्स हे जे नाऊन आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे बिकॉज सब्जेक्ट मध्ये हमेशा नाऊन आणि प्रोनाऊनच येतात ऑलवेज. कॉन्फिडन्स हे जे आहे हा जो सब्जेक्ट आहे किंवा हे जे नाऊन आहे आता हे नाऊन आहे इट इज नॉट अ प्रोनाऊन. ठीक आहे. फॅन पण नाऊन होतं. सो हा थर्ड पर्सन पण आहे आणि सिंग्युलर पण आहे. सो मला काय म्हणायचं की माय कॉन्फिडन्स मग इथं काय करावं लागेल मला गोज डाऊन नॉट गो डाऊन. दिस इज रॉंग. गोज डाऊन का? बिकॉज कॉन्फिडन्स इज थर्ड पर्सन किंवा याच्या आधी तुम्ही माय जरी लावला तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. माय कॉन्फिडन्स माझा कॉन्फिडन्स. मी तुम्हाला माय हँड माय लेग याचं एक्झाम्पल दिलं होतं बरोबर. मुलांना वाटतं ते माझ्या स्वतःबद्दल आहे म्हणून ते फर्स्ट पर्सन असेल का? नो. फर्स्ट पर्सन मध्ये फक्त आय आणि वी येतं. दॅट्स इट. माय कॉन्फिडन्स किंवा तुम्ही सिम्पली कॉन्फिडन्स म्हणू शकता कसंही म्हणा. कॉन्फिडन्स हा थर्ड पर्सन आणि सिंग्युलर म्हणून तुम्हाला मी स्टार्टिंगला जेव्हा सिंग्युलर प्लुरल शिकवत होतो मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यासाठी तुम्हाला सिंग्युलर प्लुरल ओळखणं खूप महत्वाचं आहे. आणि सिंग्युलर प्लुरल कधी कधी आपल्याला टाइप्स वरनं पण कळतं. म्हणजे काउंटेबल असेल तर ते सिंग्युलर किंवा प्लुरल असू शकतं. अनकाउंटेबल असेल तर ते ऑलवेज सिंग्युलर असतं. तुम्हाला सिंग्युलर प्लुरल कळणं खूप महत्वाचं आहे. कशाचं? त्या नाऊनचं किंवा त्या सब्जेक्टचं. नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल बिकॉज सब्जेक्ट इज इदर नाऊन ऑर प्रोनाऊन. तुम्हाला हे सिंग्युलर प्लुरल करणं खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यानुसार तुमचं वर्ब चालतं. जर तुम्हाला सपोज फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा जर कळलं नाही तुम्हाला जर कळलं नाही की कॉन्फिडन्स आता मुलं ही खूप मोठी चूक करतात. मुलांना हे माहित नसतं की थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर्बला एस किंवा येस लावायचा असतो. तर मुलं चुकून असं सेंटेन्स बोलतात कॉन्फिडन्स गो डाऊन. दॅट इज ऍब्सोल्युटली रॉंग. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं कारण टेन्सेस मध्ये वर्ब चुकला. टेन्सेस मध्ये वर्ब इम्पॉर्टंट असतो. मी तुम्हाला काल सांगितलं होतं. वर्ब चुकला की सेंटेन्सचं पूर्ण मिनिंग बदलतं. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं. बाकी जर कुठलं चुकलं म्हणजे आपल्याकडे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्याच्यामध्ये तुमचं जर नाऊन चुकलं, प्रोनाऊन चुकलं, ऍडजेक्टिव्ह चुकलं, ऍडवर्ब चुकलं, प्रिपोजिशन चुकलं तर इतका फरक पडत नाही. पण जर वर्ब चुकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण बदलून जातो. त्याच्यासाठी तुम्हाला सिंग्युलर प्लुरल कळणं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये मुलांना कळत नाही की अरे हा कॉन्फिडन्स सिंग्युलर थर्ड पर्सन आणि सिंग्युलर नाऊन आहे त्यामुळे मला इथं एस किंवा आता गो आहे म्हणून मला इथं एस लावावं लागलं. अदरवाईज ते लावत नाही आणि हे तुमचं सेंटेन्स चुकीचं जातं. त्याच्यासाठी यू मस्ट नो अबाउट सिंग्युलर अँड प्लुरल ऑफ दॅट सब्जेक्ट ऑर नाऊन. म्हणजे सब्जेक्ट जो आहे
म्हणजेच ऑब्व्हियसली नाऊन किंवा प्रोनाऊन जे आहे, कारण सब्जेक्टमध्ये इदर नाऊन किंवा प्रोनाऊन येतं, ते त्याचं तुम्हाला सिंग्युलर प्लुरल कळणं खूप महत्वाचं आहे. मोस्ट ऑफ दी ऍबस्ट्रॅक्ट नाऊन जे असतात ते शक्यतो सिंग्युलरच असतात. कॉन्फिडन्स गोज डाऊन. अजून एक एक्झाम्पल घेऊ फर्निचरचं. ठीक आहे, बेस्ट एक्झाम्पल. फर्निचर जे असतं ते आपण अनकाउंटेबल मध्ये काउंट करतो, बिकॉज ते हे आहेत काय म्हणतात, मास ऑब्जेक्ट आहेत, ज्याला आपण फर्निचर म्हणतो. ठीक आहे, मला असं म्हणायचं की फर्निचर खूप छान दिसतं, असं माझं सेंटेन्स आहे मराठीमध्ये. दिसणे ही क्रिया आहे, त्याला आपण त लावलं, दिसतं, राईट. तर फर्निचर हा माझा सब्जेक्ट आहे. दिसण्याला इंग्लिशमध्ये आपण लुक म्हणतो. लुक हे वर्ब आहे. त्यासाठी तुम्हाला मराठीतल्या क्रियापदाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहिती पाहिजे. मी तुम्हाला एक्सरसाइज देईल, सांगेल थोड्या वेळात. सो फर्निचर खूप छान दिसतं असं मला म्हणायचंय. सो ठीक आहे, मुलांना काही काही मुलांना एवढी पण इंग्लिश येत असते की त्यांना हे पण कळतं फर्निचर, त्यानंतर त्यांना वर्ब पण माहिती असतो काय लावायचा. फर्निचर लुक इथपर्यंत लावतात आणि सपोज छान दिसतंय असं मला म्हणायचं तर गुड मी म्हटलं. ठीक आहे, पण याच्यामध्ये हे सेंटेन्स चुकीचं आहे. का चुकीचं आहे? बिकॉज फर्निचर हा जो तुमचा, आता ही पहिली गोष्ट, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला असंच लिहावं लागतं, कारण इंग्लिशमध्ये हे जे स्ट्रक्चर बनलेत ना, हे जसे स्ट्रक्चर आहेत ना तसेच लिहावं लागतं. जसं मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म्युलेज असतात, जर मला एरिया ऑफ सर्कल जर काढायचं असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल, तर मला सर्कलचा फॉर्म्युला युजच करावा लागतो, त्याशिवाय एरिया निघणार नाही. एरिया ऑफ ट्रायंगल असेल तर ट्रायंगलचाच फॉर्म्युला युज करावा लागतो. तसं जर हे माझं सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे की बाबा फर्निचर छान दिसतं, दिसतं हे सिंपल प्रेझेंट, तर मला दोन्हीपैकी कुठलं तरी एक स्ट्रक्चर लावावं लागेल कंपल्सरी. तुम्ही कुठलंही तुमच्या मनाचं स्ट्रक्चर लावू शकत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो आता हे जे एक्झाम्पल आहे हे चुकीचं एक्झाम्पल आहे. का चुकीचं एक्झाम्पल आहे? बिकॉज फर्निचर हे जे नाऊन आहे, फर्निचर ऑब्व्हियसली हे थर्ड पर्सन आहे, बिकॉज आता मी तुमच्याशी बोलतोय. आपल्यासाठी सगळ्याच्या सगळं जगातलं एव्हरीथिंग इज थर्ड पर्सन, कारण मी आता तुमच्याशी बोलतोय. फर्निचर इज अ थर्ड पर्सन आणि त्यातल्या त्यात इट इज सिंग्युलर. सो तुम्हाला फर्निचर लुक्स गुड, एस लुक हे जे वर्ब आहे त्याला तुम्हाला एस लावावं लागेल, म्हणजे तुम्हाला हे वाला स्ट्रक्चर लावावं लागेल. इफ युअर सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर, तर तुमच्या मेन वर्बला एस लावावं लागेल. सो फर्निचर लुक्स गुड, नॉट लुक गुड. हे चुकीचे. फर्निचर लुक्स गुड का? बिकॉज हा जो माझा सब्जेक्ट आहे, आता हे इथं नाऊन आहे, फर्निचर इज अ नाऊन, हा थर्ड पर्सन आहे आणि त्यातल्या त्यात सिंग्युलर आहे. बऱ्याच मुलांना थर्ड पर्सन पण कळतं कधी कधी, नाही बऱ्याच मुलांचं तर असं असं त्यांना पर्सनच कळत नाही एक्झॅक्टली हे फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे की थर्ड पर्सन आहे. आणि जर काहींना कळलं तर त्यातल्या त्यात त्यांना ते सिंग्युलर किंवा प्लुरल हेच कळत नाही. सो मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर सेंटेन्स तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल, म्हणजे ज्याला ज्या क्रियापदाला ताती ते लागतो, तर तुम्हाला कंपल्सरी ह्या स्ट्रक्चर मध्येच ते बोलावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस जिथं जेव्हा जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स तुमच्या डोक्यात येईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला ही कंडिशन चेक करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, तर कारण त्याच्यानुसार तुमचं पुढचं वर्ब चालतं. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर्बला एस लावतो. हे झालं माझं पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर. मी तुम्हाला एक निगेटिव्ह शिकवतो, त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस घेऊ. याला म्हणतात पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर किंवा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये नॉट नाहीये, असं कुठलंही सेंटेन्स ज्याला पॉझिटिव्हचं सेंटेन्स. आता त्यातल्या त्यात ते सिंपल प्रेझेंट टेन्स हे कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगितलं, ही ट्रिक आहे. क्रियाला कुठल्याही क्रियापदाला किंवा क्रियाला ताती ते लागलं तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर आहे. त्यातल्या त्यात जर ते नाही लागले, म्हणजे त्यातल्या त्यात जर आपण क्वेश्चन विचारलेला नसेल आणि त्याला नाही किंवा नॉट हा शब्द लागलेला नसेल तर ते पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर असं हे स्ट्रक्चर वापरायचं. आणि डोंट वरी, इतके सारे स्ट्रक्चर आहेत, तुम्हाला असं वाटू शकतं यार एवढे स्ट्रक्चर कसे लक्षात ठेवायचे, ऑटोमॅटिक लक्षात राहतील. फक्त तुमचं तुम्ही ना बेस लॉजिक लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं सिंपल टेन्स मध्ये सिंपल 3 शब्द असतात. 3 मेन सब्जेक्ट, मेन वर्बचा बेस फॉर्म, ऑब्जेक्ट. हा इथं जे फर्निचर जे लिहिले ना, तुम्ही हे स्ट्रक्चर याला म्हणजे असोसिएट करू शकता. जसं आपण मॅथमॅटिक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकतो, तसं याला तुम्ही असोसिएट करू शकता स्ट्रक्चरनुसार. फर्निचर हा माझा सब्जेक्ट झाला, लुक हा माझा मेन वर्ब झाला, आणि सिन्स माय सब्जेक्ट इज थर्ड पर्सन अँड सिंग्युलर म्हणजे टी अँड एस, मी मेन वर्बच्या बेस फॉर्मला एस लावले बघा, लुक्स. आणि गुड हे माझं उरलेलं रिमेनिंग सेंटेन्स. सो फर्निचर सब्जेक्ट, मेन वर्ब, आणि मेन वर्बला एस एस लावलाय बिकॉज फर्निचर इज माय थर्ड पर्सन, आणि उरलेलं रिमेनिंग सेंटेन्स. सो कट टू कट ते मॅच होते. म्हणजे तुम्हाला असंच याच फॉर्म मध्ये यूज करावं लागेल. तुम्ही तुमच्या मनाचं स्ट्रक्चर नाही बनवू शकत. ठीक आहे, हे झालं माझं पॉझिटिव्ह. आता निगेटिव्हचं नीट ऐका बरं का, नीट म्हणजे खूप नीट लक्ष देऊन ऐका. निगेटिव्ह सेंटेन्स, आता आपण तेच उदाहरण घेऊ. मी उठतो, फॉर एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. मी उठतो हा माझा पॉझिटिव्ह हे झाला, पॉझिटिव्हचं सेंटेन्स झालं. पॉझिटिव्हचं सेंटेन्स का झालं? हे बघा, मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला फिल्टर लावावं लागणार आहे. म्हणजे कुठलंही सेंटेन्स जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये येतं तेव्हा तुम्हाला ते जज करा, तुम्हाला ते शोधावं लागेल की ते कशात बसते. म्हणजे ते
पहिले तर त्याचा तुम्हाला टेन्स ओळखावं लागेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतात. त्याचा तुम्हाला टेन्स ओळखावा लागतो. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात त्याचा टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे सेंटेन्सचा कुठला टाइप आहे ते ओळखावं लागतो. मी उठतो त्याचा टेन्स ओळखायचा आणि टाइप ओळखायचा. आता मी उठतो याच्यावरून तुम्हाला टेन्स कळलाय, सिंपल प्रेझेंट टेन्स, कारण सरांनी सांगितलं होतं कुठल्याही क्रियापदाला ताती ते लावलं तो लावलं तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. म्हणजे तुम्हाला यातला आता टेन्स कळला, राईट. त्यानंतर आता तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स ओळखायचं, म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, क्वेश्चन आहे का डब्ल्यू आहे. आता मी तुम्हाला सांगितले पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये नॉट नाही हा शब्द नाहीये, मराठीतला नाही हा शब्द नाहीये, किंवा त्याच्यामध्ये मी क्वेश्चन सुद्धा विचारत नाही. मी उठतो याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारलेला नाहीये आणि त्यातल्या त्यात नॉट पण लावलेलं नाही, म्हणजे हे पॉझिटिव्हचं सेंटेन्स आहे. म्हणजे याचा अर्थ मी काय करणार, हे जे स्ट्रक्चर आहे माझं पॉझिटिव्हचं जे तुम्हाला मी आता शिकवलंय, याच्यापैकी दोन्हीपैकी कुठलं तरी एक लावणार. आता इथं आय माझा सब्जेक्ट आहे. आय ऑब्विसली थर्ड पर्सन सिंग्युलर नाहीये, तर मला इथं एस लावायची गरज नाही, वेक्स करायची गरज नाही. आय वेकअप, दॅट्स इट. जर इथं ही शी असता तर ही वेक्सअप म्हटलं असतं मी, कारण ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. कळलं. अशा प्रकारे आपण ऍक्च्युली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो. ऍटलीस्ट मी तरी करतो, मला बाकीच्यांचं माहिती नाही आणि मी असंच शिकवतो. मी उठतो, कुठलंही वाक्य जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येतं ना, तेव्हा तुम्हाला 2 गोष्टी करायच्या असतात. त्याचा टेन्स ओळखायचा असतो आणि त्याचा सेंटेन्सचा टाईप ओळखायचा असतो. आणि माझ्याकडे दोन्ही पण ट्रिक येतात. टेन्स कसा ओळखायचा ते पण मी तुम्हाला सांगतो, टाइप्स कसा ओळखायचा ते पण सांगतो. मी तुम्हाला टेन्सची आता ट्रिक सांगितली की सिंपल प्रेझेंट टेन्स कसा म्हणजे कुठल्याही क्रियापदात जर असं हे लागलेलं असेल ता ती ते तो, तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. म्हणजे तुम्हाला टेन्स ओळखता आला. त्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्स पण कसा ओळखायचा मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये जर नाही नसेल तर तो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आता त्याचं मला निगेटिव्ह करायचंय. याचं निगेटिव्ह काय होईल, मी उठत नाही. अगेन इथं बघा क्रियापदाला अगेन ताती इथे लागलाय. ट्रिक ती सेम आहे, लॉजिक सेम असणार आहे. फक्त इथं काय झालं, नाही हा शब्द लागलाय म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स. आता तुम्हाला पहिला तुम्ही टेन्स ओळखला यातला. जर सपोज तुमच्या डोक्यामध्ये असं सेंटेन्स आलं की मी उठत नाही, तर सरांनी सांगितलं होतं क्रियापदाला ताती ते वगैरे लागलं किंवा क्रियाला ताती ते लागलं तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला कळलं हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि याच्यावरनं कळलं तुम्हाला हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे तुम्हाला टेन्स पण ओळखता आला, सेंटेन्सचा टाईप पण ओळखता आला, कारण नाही हा शब्द लागला. आता त्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचंय, बरोबर. कारण हे तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला समजतंय ना मी काय कसं सांगतोय ते. थोडंसं थोडंसं लॉजिकली लक्षात घ्या. मग आता इंग्लिशमध्ये निगेटिव्हची पण वेगळी स्ट्रक्चर असतं आणि मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, इथं सांगितलं होतं की निगेटिव्ह सेंटेन्स हे हेल्पिंग वर्ब शिवाय बनत नाही. म्हणजे तुम्हाला हेल्पिंग वर्ब तिथं युजच करावं लागतं. आता नीट लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतो. 10 मिनिटाचं गोष्ट आहे, फक्त नीट लक्ष देऊन ऐका. निगेटिव्ह हे लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह सेंटेन्स जर सोडलं तर निगेटिव्ह, क्वेश्चन आणि डब्ल्यूएच ह्या तिन्ही सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब कंपल्सरी युज करावं लागतं. ह्या डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये एक एक्सेप्शन आहे, हे मी तुम्हाला नंतर सांगेल. बट सध्या लक्षात ठेवा, हे तिन्ही जे सेंटेन्स आहेत ना याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब लावावंच लागतं. इथपर्यंत कळलं. आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की बाबा हेल्पिंग वर्ब लावायचं पण नेमकं कोणतं लावायचं. आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब्स आहेत. लॉजिकली समजून घ्या, आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे आपण काय करतो, प्रत्येक टेन्स मध्ये कुठलं ना कुठलं एक हेल्पिंग वर्ब युज करतो. आता आता सध्या आपला सिंपल प्रेझेंट टेन्स चालू आहे. नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं, कुठल्याही निगेटिव्ह, क्वेश्चन आणि डब्ल्यूएस सेंटेन्स मध्ये आपण हेल्पिंग वर्ब युज करत असतो किंवा करावं लागतं. आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब आहेत, 11 पैकी कुठलं ना कुठलं आता युज करणार आहोत. आता ते समजून घ्या. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू आणि डज हे हेल्पिंग वर्ब युज करतो इंग्लिशमध्ये. ही पण एक ट्रिक लक्षात ठेवा. म्हणजे जिथं जिथं तुम्ही असं सेंटेन्स बघाल ज्याच्यामध्ये डू किंवा डज आलाय, 100% सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब्स येतं. पहिली गोष्ट हे तुम्हाला कळलं, मी तुम्हाला काय सांगितलं की निगेटिव्ह, क्वेश्चन आणि डब्ल्यूएच ह्या 3 सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब ऍड करावं लागतं. हे मी तुम्हाला बेसिक इंग्लिश मध्ये सांगितलं होतं, कंपल्सरी लागतं. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याकडे 11 येतं. 11 पैकी आपण फक्त आणि फक्त डू आणि डज हेच हेल्पिंग वर्ब यूज करू. आता ते डू काय आहे, डज काय त्याचं तुम्हाला नंतर लॉजिक सांगेल. पण सध्या हे लक्षात ठेवा, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ह्या 11 पैकी फक्त हे डू आणि डज वापरतो. फक्त आणि फक्त हेच. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही कधी एखाद्या मूवी मध्ये, कुठं टीव्ही मध्ये किंवा कुठेही असं सेंटेन्स ऐकलं ज्याच्यामध्ये डज लागलाय, फॉर एक्झाम्पल ही डज नॉट ईट किंवा आय डू नॉट ईट लाईक दॅट, 100% सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर आहे. बिकॉज इंग्लिश जी बनली ना, जे ग्रामीण लोकांनी जे ग्रामर लिहिले ना, त्यांनी खूप विचार करून ग्रामर लिहिले. कन्फ्युजनचं काही टेन्शनच नाहीये. जिथं जिथं तुम्हाला डू डज दिसेल असं सेंटेन्स मध्ये, ते सगळेचे सगळे सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्सचे असतात. 100% 100% सिंपल प्रेझेंट टेन्सचे असतात. डू आणि डज म्हणतोय बरं का मी. हा, आता हे डू मेन वर्ब पण असतात. समजा ही इज डुईंग असेल तर दॅट इज डिफरंट. तिथं आयएनजी लागला. मी काय म्हटलं, फक्त डू आणि डज
हे जर दोन बेस फॉर्म कुठे यूज केले असेल तर 100% सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. तर मी तुम्हाला सांगतो की निगेटिव्ह मध्ये कसं होतं. निगेटिव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं बेस बेस इंग्लिशमध्ये की कंपल्सरी हेल्पिंग वर्ब लावावं लागतं. मग आता याचं स्ट्रक्चर बघा, हे दोन स्ट्रक्चर कम्पेअर करा, वरचं आणि खालचं. तर काय होतं माहितीये का, हेल्पिंग वर्ब जे असतं ना ते सब्जेक्टच्या नंतर लगेच इमिजिएटली हेल्पिंग वर्ब आपण लावतो. सो सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब यूज केले जातात. म्हणजे याचं आणि ऑब्व्हियसली हे नॉट आहे म्हणून इथं नॉट लागेल, कारण हे निगेटिव्ह सेंटेन्स बद्दल बोललो. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं होईल, सब्जेक्ट म्हणजे आय असतो, आय इथं मी वर्क लिहिले, सो आय डू नॉट वर्क. म्हणजे याचा अर्थ काय की सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस मेन वर्बचा बेस फॉर्म. अगेन इथं सुद्धा बेस फॉर्म असतो, लक्षात ठेवा. हा, आता मी तुम्हाला डू आणि डज सांगतो. इथं डू आणि डज हे दोन दोन का आलेत त्याचं कारण सांगतोय. कारण खूप सिंपल आहे, वरच्यानुसार आहे. वरती आपण काय बघितलं होतं, जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन आणि सिंग्युलर असेल तर आपण काय करतो, वर्बला एसईएस लावतो. बरोबर, मेन वर्बच्या बेस फॉर्मला एसईएस लावतो. ही असेल तर वर्क्स करतो. मला तुम्ही कधी नोटीस केलंय का डज कसा बनलाय? डज हा जो शब्द आहे हा कसा बनलाय, नीट नोटीस केलं का तुम्ही? डू ला त्यांनी ईएस लावलंय, डू ला ईएस लावून डज बनलाय. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की जेव्हा जेव्हा तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन आणि सिंग्युलर असतो तेव्हा तेव्हा तुम्हाला इथं डज लावायचं. मग इथं खाली एक्झाम्पल बघा, आय, वी, यू, यू हे थर्ड पर्सन नव्हते म्हणून आपण इथं डू लावलं. जेव्हा जेव्हा तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतो तिथं तिथं सगळीकडे डज लागतं. का? कारण शेवटी फिरून फिरून शेवटी एकच गोष्ट आहे. एकच गोष्ट काय इंग्लिशमध्ये हमेशा हे रिपीट होणार की जेव्हा जेव्हा तुमचा सब्जेक्ट थर्ड, इथं पण बघा ना आपण काय केलं, जेव्हा जेव्हा तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतो तेव्हा आपण एसईएस लावलो होतं. इथं वर्ब मेन वर्बच्या बेस फॉर्मला एसईएस लावलं होतं. तर ते काम आपलं आता डज करते. ही असेल तर त्याच्या बेस फॉर्मला आपण ईएस लावलं. आता पुढे आपण ईएस लावून चालणार, इथं इथं एस लावून चालणार नाही. म्हणजे इथं आपण काय केलं, ही वर्क्स होतं, सो ही डज नॉट वर्क्स आपण करत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक रिअल लाईफचं एक्झाम्पल देतो. सॉरी माझे एक्झाम्पल खूप फनी किंवा रिअल लाईफचे असतात, बट ते काम करतात. मला सांगा, जेव्हा तुम्ही एखादी भाजी खाता किंवा एखादी गोष्ट खाता, त्या भाजीमध्ये जर ऑलरेडी मीठ असेल तर तुम्ही पुन्हा मीठ घेत नाही. किंवा लेट्स से तुमचं पाणी आहे, गरम पाणी तुम्हाला पाहिजे, तुमचं जर पाणी ऑलरेडी गरम असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून गरम पाणी घेत नाही. सो तसंच इथं डज काय करतो माहितीये का, डज हे तुमचं हे काम करून देतो, कुठलं, वर्बला एसईएस लावण्याचं. मग डजने ते ऑलरेडी इथं काम केलं तर तुम्ही इथं पुन्हा वर्क्स म्हणू शकत नाही. म्हणजे ही इथं जसं ही वर्क्स होतं, मेन वर्बच्या बेस फॉर्मला एसईएस लावलं होतं. इथं बघा, इथं एकच स्ट्रक्चर पडलं, इथं मी असे दोन वेगळे स्ट्रक्चर लिहिले नाही. इथं एसईएस लावायचा काही संबंधच नाही मेन वर्बला. का? कारण डज हे आपलं काम करून देतं. इथं तर आपण तसंही एसईएस लावत नाही मेन वर्बला, बरोबर, कारण हे जे सब्जेक्ट असतात हे थर्ड पर्सन सिंग्युलर नसतात. इथं हे सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. मग याच्यामध्ये काय झालं, इथं मला एस लावायची गरज नाहीये. का? कारण डजने ऑलरेडी काम केले. म्हणजे माझं पाणी ऑलरेडी गरम आहे, मी गरम पाणी का घेऊ, लाईक दॅट. सो डजने, आणि डज कसा बनलाय बघा ना, डू ला ईएस लावून डज बनलाय. सो म्हणून इंग्लिशमध्ये, आणि इंग्लिश बनवताना त्यांनी खूप लॉजिक लावलंय, जर तुम्ही नीट लक्षात घेतलं ना. मग याचं स्ट्रक्चर काय बनतं माहितीये का, सब्जेक्ट आणि डू डज. आता इथं डू डज का आला, मी तुम्हाला सांगितलं होतं बेसिक इंग्लिशमध्ये की कुठलंही निगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन सेंटेन्स किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कंपल्सरी. आणि आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आउट ऑफ 11 हेल्पिंग वर्ब आपण हे दोन हेल्पिंग वर्ब वापरतो, डू आणि डज. आणि डू आणि डज का वापरतो, हे दोन दोन का आहेत, तर डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट. म्हणजे जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल, म्हणजे अगेन टी अँड एस, हे तुमचा पिछा सोडणार नाही. अगेन मी हे ऑलवेज यूज करणार, थर्ड पर्सन सिंग्युलर. जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर डज यूज करा, अदरवाइज डू यूज करा. एक्झाम्पल, आय डू नॉट, यू डू नॉट, वी डू नॉट, यू डू नॉट. इथं इथं बेस फॉर्म येणार नाही, सॉरी इथं एस एस येणार नाही मेन वर्बच्या बेस फॉर्मला. इथं ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून ही डज नॉट, आणि इथं सुद्धा येस येस येणार नाही कारण डजने आपलं ऑलरेडी काम केलंय. शी डज नॉट वर्क, मी इथं वर्क्स लावलं नाही याच्यासारखं, नीट नोटीस करा. इट डज नॉट वर्क्स नाही केलं बिकॉज डजने ऑलरेडी काम केलं. आणि दे डू नॉट वर्क. आता आपण फॅनचं एक्झाम्पल घेऊ. हे जे फॅन आहे, आपण मी इथं वरती लिहिलं होतं की फॅन रोटेट्स, सॉरी मी कुठं लिहिलंय, हा, फॅन रोटेट्स हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. फॅन फिरतो, बरोबर, फिरणे. आता त्याचं मला जर मराठीत करायचं असेल तर फॅन फिरत नाही, राईट, फॅन फिरत नाही. तर ते झालं माझं सिंपल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह. कारण फिरत त वरनं मला कळलं हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, आणि नाही वरनं कळलं की तो निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्हाला आधी टेन्स ओळखायचा आणि त्याचा सेंटेन्सचा टाईप ओळखायचा. सो फॅन फिरत नाही, मग मी त्याचं इंग्लिशमध्ये कसं करणार, फॅन ऑब्व्हियसली सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर काय असतं, डूड. हे कंपल्सरी आहे, हे विसरायचं नाही. कुठल्याही निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे, आणि आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डूडच वापरतो.
मग हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे माझं, बरोबर. म्हणजे मला हेल्पिंग वर्ब इथे लावावं लागणार. हेल्पिंग वर्ब शक्यतो सब्जेक्टच्या नंतर येतात, लक्षात ठेवा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. सो फॅन, आता मला इथं डिसिजन घ्यायचं की डू लव की डज लव, आणि हे रोटेट तर सेम राहणार. आणि इथं आता ऑब्व्हियसली इथं आपण एस कधीच लावत नाही निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, कधीच आपण मेन वर्बला एस लावत नाही, कारण जरी समजा थर्ड पर्सन असला तरी डज आपलं ते काम करून देतं. त्यामुळे इथं तसंही आपण एस लावत नाही, आणि इथं तर लावतच नाही सेकंड पर्सन फर्स्ट पर्सनला. सो आता मला इथं डिसिजन घ्यायचं की बाबा मी डू लव की डज लव. अगेन सेम रामायण, तुम्हाला अगेन हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे बघावं लागेल, त्यातल्या त्यात थर्ड पर्सन आहे की बघावं लागेल. ऑब्व्हियसली फॅन हा थर्ड पर्सन आहे 100%, आणि त्यातल्या त्यात एका फॅन बद्दल बोलते म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. अगेन सेम ट्रिक आहे डज, कारण डज कसं बनले ईएस लावून. फक्त सध्या एक मुद्दा लक्षात ठेवायचा, जेव्हा जेव्हा काय म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतो, तेव्हा तेव्हा आपण व्हर्बला किंवा हेल्पिंग व्हर्बला एस लावतो. तर डू हा जो माझा हेल्पिंग व्हर्ब आहे तो कसा बनलाय ईएस लावून. सो फॅन, डज, आणि हा निगेटिव्ह असल्यामुळे डज नॉट रोटेट. तेच जर खालचं एक्झाम्पल घेतलं तर फॅन्स आहे. आता इथे एकापेक्षा जास्त, इथे मला डज लावून चालणार नाही, बिकॉज हा जो माझा सब्जेक्ट आहे हा थर्ड पर्सन आहे बट सिंग्युलर नाही. तो फॅन डू नॉट रोटेट. फॅन इथे एका फॅन बद्दल बोलतोय, फॅन फिरत नाही, आणि फॅन्स फिरत नाहीत एकापेक्षा जास्त. म्हणजेच याचा अर्थ कुठलंही निगेटिव्ह सेंटेन्स हेल्पिंग वर्ब शिवाय बनत नाही. हे मी तुम्हाला पहिलं लॉजिक सांगितलं होतं, हे आधी लक्षात ठेवा की कुठलंही निगेटिव्ह सेंटेन्स हेल्पिंग वर्ब शिवाय बनत नाही. निगेटिव्ह, क्वेश्चन आणि डब्ल्यू हे तिन्ही पण. त्यातल्या याच्यात एक एक्सेप्शन आहे, नंतर सांगेल. सो सध्या आजच्या लेक्चरसाठी हे लक्षात ठेवा, कुठल्याही निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब असला पाहिजे. आणि आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघतोय. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याकडे जे 11 हेल्पिंग वर्ब येतं त्याच्यापैकी आपण फक्त डू आणि डज हे युज करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 11 हेल्पिंग वर्ब येतं त्याच्यापैकी डू किंवा आता इथे दोन दोन का आले मी तुम्हाला अगेन सांगितलं, डिपेंडिंग ऑन युअर सब्जेक्ट. जर तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन अँड सिंग्युलर असेल तर डज लावा, अदरवाईज प्रत्येक ठिकाणी डू लावा. कंडिशन सेम सेम रामायण. सब्जेक्ट जर तुमचा थर्ड पर्सन सिंग्युलर, सब्जेक्ट म्हणजेच काय, जो नाउन किंवा प्रोनाउन असेल तो थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर एस लावा. अजून एक्झाम्पल आपण बघू. आपण आता हे बघितलं ते राम ड्राईव्ह आपण केलं होतं, राम ड्राईव्ह राईट. त्याच मला निगेटिव्ह करायचं तर राम डू नॉट येणार नाही, बिकॉज राम हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. राम डज नॉट, आणि इथं ड्राईव्ह पुन्हा येणार नाही, कारण आपलं मी तुम्हाला सांगितलं तुमचं पाणी ऑलरेडी गरम असेल, तुम्ही परत गरम पाणी घेत नाहीत. राम डज नॉट ड्राईव्ह, राईट. गीता डज नॉट ड्रिंक. आता तेच राम आणि गीता आहेत. सपोज हे एक्झाम्पल आहे, तर राम आणि गीता हे जे आहेत हे थर्ड पर्सन आहेत पण सिंग्युलर नाही येतं, हे प्लुरल येतं. म्हणून इथं काय येणार, डू नॉट येणार, डू नॉट ड्राईव्ह. इथं निगेटिव्ह मध्ये मेन वर्बला कधी एस लावायचं नाही, कारण आपलं डज हे काम करून देतं. जर समजा तशी कंडिशन असेल, म्हणजे तुमचा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर तसंही डजने आपलं ऑलरेडी काम केले, त्यामुळे इथे तुम्हाला पुन्हा ड्राईव्ह करायची गरज नाही. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. नीट लक्ष. आणि स्टडी करताना ना, आता आज इथून पुढे लक्षात ठेवा, स्टडी करताना कधी पण कम्पेअर करा. स्टडी कम्पेअर म्हणजे कसं, हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे, दोघांमध्ये काय फरक आहे, काय काय चेंजेस आहे, कम्पेअर करा. इथं मी मेन वर्बला एस लावू शकतो, इथं मला लावायची गरज नाही, कारण डजने माझं ऑलरेडी काम केलंय. सो कुठल्याही निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब युज करतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू किंवा डज. म्हणजेच याचा अर्थ मी तुम्हाला पुन्हा एकदा ट्रिक सांगतो, जर तुम्ही इंग्लिशमध्ये असं कुठं सेंटेन्स बघितलं ज्याच्यामध्ये डू किंवा डज वापरलाय, 100% सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. कारण डू आणि डज हे जे हेल्पिंग वर्ब आहेत ना 11 पैकी, हे सिंपल प्रेझेंट शिवाय दुसऱ्या कुठल्या टेन्समध्ये वापरले जात नाही. मी तुम्हाला प्रिसाइज सांगतोय, एकदम लॉजिकली सांगतोय. डू डज हे सिंपल प्रेझेंट शिवाय दुसरीकडे कुठंच वापरले जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की कुठल्याही मेन वर्बच्या बेस फॉर्मला जर एस लावलेला असेल तर 100% तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स सोडून आपण कुठे दुसरीकडे मेन वर्बच्या बेस फॉर्मला एस लावत नाही. आणि जर तो लागलेला असेल 100% सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. तसंच इथं पण 100% सिंपल प्रेझेंट टेन्स स्ट्रक्चर आहे, जिथं तुम्ही डू किंवा डज लावलेलं असेल तर 100% सिंपल प्रेझेंट स्ट्रक्चर. सो निगेटिव्ह कसं बनतं, आणि आता उद्या स्टडी करताना कम्पेअर करा हे दोन, हे वरचे स्ट्रक्चर आणि खालचे, म्हणजे हे एकच स्ट्रक्चर आहे, फक्त हे वरचं आणि हे कम्पेअर करा, काय फरक आहे. इथं सब्जेक्ट आहे, काय काय फरक झालाय. आपण काय केलं, ह्या दोघांच्या मध्ये सब्जेक्ट आणि मेन वर्बच्या मध्ये हे दोन वर्ड एक्स्ट्रा टाकलेत. आता हे टाकणं साहजिक आहे, बिकॉज हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, ऑब्व्हियसली हे टाकायलाच पाहिजे. आपण मेन तसं बघायला गेलं तर हा एकच एक्स्ट्रा वर्ड इथं टाकलाय, ज्याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त आणि फक्त डू किंवा डज हे एकच, म्हणजे हे दोनच हेल्पिंग वर्ब यूज केले जातात, याच्याशिवाय दुसरं यूज करत नाही. समजलं?